तर बघू शकता मित्रांनो, आपण कालच सांगवी मार्डी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी हे 2 साप रेस्क्यू केले होते। हे भारतातील सर्वात जास्त विषारी साप आहेत मित्रांनो। ह्याला मण्यार म्हणतात, इंग्लिशमध्ये कॉमन करेट स्नेक, हिंदीमध्ये करेत म्हणतात ह्याला। तर आपण हे साप रेस्क्यू केलेत मित्रांनो, ह्याला आपण रिलीज करण्यासाठी आलोय। तुम्हाला या सापाची ओळख करतो मित्रांनो। तर बघू शकता भारतातील सर्वात विषारी जातीचा साप, आणि मित्रांनो खास करून हा साप रात्रीच निघतो बघा। असा पांढरा असतो आणि शेम कवड्यासारखा दिसतो साप। बघू शकता मित्रांनो हा साप कसा दिसतो, त्याला पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या असतात। आणि बघू शकता याचं तोंड सुद्धा मित्रांनो शेम कवड्यासारखं दिसतं, तोंड थोडं थोडं की बघितल्यावर माणसाला कवड्याच वाटतो शेम, पण हा मित्रांनो कवड्या नाही। हा भारतातील सर्वात जास्त विषारी साप मण्यार जातीचा साप आहे मित्रांनो। का ह्याच्यामध्ये एक आहे आणि ह्याच्यामध्ये एक आहे, कारण रात्रीच्या वेळेस हाच साप निघतो। तरी व्हिडिओमध्ये बघून असा कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका। आणि हा जर साप चावला, ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं, तर हा साप चावल्यानंतर चक्कर येणे, मळमळ होणे असं जाणवतं आपल्याला। तर हा साप चावल्याला कळत नाही मित्रांनो, चावल्यानंतर अर्धा ते 1 तासानं जाणवायला लागतं की बाबा शरीरामध्ये हालचाली व्हायला लागतात। त्याच्यामुळं हा साप भरपूर असा घातक आहे, कारण रात्रीच्या वेळेस साप चावला की 100% ओळखायचं हा साप चावलाय। आणि हा साप चावल्यानंतर डायरेक्ट सरकारी दवाखाना, बाकी कुठेही जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही मित्रांनो, सरकारी दवाखान्यात जायचं। तर मी तुम्हाला हा साप काढून दाखवतो मित्रांनो। एकदम शांत असा सायलेंट साप असतो हा, त्याला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात। एकदम शांत असतो साप हा। बघू शकता मित्रांनो हा मण्यार कॉमन करेट स्नेक। तर आपण ह्याला जंगलामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो। तर ह्याची ओळख बघू शकता, आपण ह्याला रिलीज केलेला आहे। आणि दुसरा अजून एक साप आहे मित्रांनो, आपण त्याला रिलीज करूया। हा सुद्धा शेम तेवढ्याच साईजचा साप आहे मित्रांनो। बघू शकता मित्रांनो कॉमन करेट स्नेक। तर असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका। अतिविषारी असा हा कॉमन करेट स्नेक आहे मित्रांनो। तर याची ओळख तुम्हाला मी करून दिलेलीच आहे। तर मित्रांनो बघू शकता आपण ह्याला सांगवी मार्डी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हा सुद्धा साप आपल्याच गावात पकडलेला आहे मित्रांनो। तरी आपण ह्याला बाहेर काढूया। तर ह्याची ओळख तर तुम्ही बघितलेली आहे। कवड्या आणि ह्या सापामध्ये काही फरक नाही मित्रांनो। तरी कवड्या समजून ह्याला कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका। हा साप खूपच असा घातक आहे आणि चावण्यामध्ये एकदम शांत असतो, असा लगेच नाही चावणार साप। आणि मित्रांनो हा रात्री अंथरुणामध्ये घुसतो साप। ह्याला गरमी जास्त आवडते, ही अंथरुणामध्ये शिरून असा माणसाला चावत नाही, परंतु आपला हात पाय त्याच्यावर बाहेर पडला की हा 100% चावतो मित्रांनो साप। तर बघू शकता आपण ह्याला बाहेर काढूया। बघू शकता मित्रांनो ह्याची ओळख शेपटीपासून बघू शकता का, पूर्ण शेपटीपासून बघा, शेपटीपासून ते पूर्ण त्याच्या तोंडापर्यंत अशा पांढऱ्या 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 पट्ट्या असतात। बघू शकता मित्रांनो शेपटीपासून दाखवा, शेपटीपासून ते तोंडापर्यंत पांढऱ्या पट्ट्या। एकदम असा शांत असा साप आहे मित्रांनो। बघू शकता रात्रीचं दिसत नाही व्यवस्थित, परंतु आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघू शकता याची ओळख मित्रांनो कसा दिसतो हा साप। बघू शकता पूर्ण काळा आणि खालून पांढरा होता, पूर्ण काळा आणि खालून पांढरा। तर हा बाहेर निघत नाहीये, त्याला आपण बाहेर काढूया। थांबणार नाही बाहेर काढल्यावर, म्हणून तुम्हाला अशी माहिती दिली। तर बघू शकता मित्रांनो कॉमन करेट स्नेक, सायलेंट किलर सुद्धा म्हणतात याला। बघू शकता याची ओळख तुम्हाला करून दिलेलीच आहे। एकदम काळा भोर साप दिसतो, अशा पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या असतात आणि हा रात्रीचा निघतो साप। हा दिवसा साप निघत नाही, रात्रीचा निघतो। आपण याला रात्री रेस्क्यू केलेला आहे, परंतु रात्री वेळ नसल्यामुळे आपण आता सोडण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो ह्याला। बघू शकता आपण ह्याला रिलीज केलेला जंगलामध्ये सोडून दिलेला ह्याला।
तर कुठेही साप आढळल्यास सर्प मित्रांना कॉल करा, साप मारू नका. आणि रात्रीच्या वेळेस बूट वगैरे घालून फिरत जावा. रात्रीच्या वेळेस हा साप आढळला तर सर्प मित्रांना कॉल करा, मारू नका. आणि असे रात्री साप फिरतातच. आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्या हातरुणात घुसू शकतात. रात्री झोपताना वगैरे आपलं हातरून व्यवस्थित चेक करून झोपत जावा मित्रांनो. नाहीतर हा साप चावल्यानंतर पहिलं सरकारी दवाखान्यात जावा. जर तुम्ही दुसरीकडे कुठे गेलात तर माणसाचा मृत्यू 100% आहे. धन्यवाद.